नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाओ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा मित्रमैत्रिणींनो, 13 मार्च वार गुरुवारला आलेली आहे होळी. आणि होळी हा सण आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप खास आणि महत्त्वाचा दिवस मानला जातो. होळीच्या दिवशी असते फाल्गुन महिन्यातील पौर्णिमा आणि या पौर्णिमेला हुताक्षणी पौर्णिमा या नावाने सुद्धा ओळखलं जातं. आपण आपल्या घरामध्ये जे काही सेवा उपाय या दिवशी करतो तर त्या सेवेचं उपायाचं जे काही पुण्यफळ आहे तर ते आपल्याला नक्कीच मिळत असतं. कारण या दिवशी पृथ्वी तलावरती या दिवशी काही सकारात्मक ऊर्जा असतात तर त्या रोजच्या तुलनेपेक्षा कितीतरी सहस्रपटीने कार्यशील असतात. त्यामुळे होळीच्या दिवशी आपल्याला हा जो एक प्रभावी उपाय आहे तर तो आवर्जून करायचा आहे. फक्त काहीच नाही, आपल्याला एका झाडाचं थोडंसं मूळ जे आहे तर ते काढून घरी घेऊन यायचं आहे. हे मूळ जर आपण आपल्या घरी आणलं तर आणि आपल्या घरामध्ये ठेवलं तर चहू बाजूने पैसा येईल. आपलं 7 जन्माचं जे काही दुःख दारिद्र्य आहे तर ते संपून जाईल. तर बघा आता हा उपाय तर असा हा प्रभावी उपाय आपल्याला आवर्जून करायचा आहे. हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे, कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा. तर बघा फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेचा जो प्रारंभ आहे तर तो 13 मार्चला म्हणजे सकाळी 13 मार्चला सकाळी 10:36 ही पौर्णिमा तिथी जी आहे तर ती सुरू होणार आहे आणि 14 मार्चला दुपारी 12:25 संपणार आहे. तर उदय तिथीनुसार आपल्याला पौर्णिमा तिथी जी आहे तर ती 13 मार्चला साजरी करायची आहे. आपल्याला या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी काही सेवा उपाय देखील करायचे आहे. होळीमध्ये आपण आपल्या घरातील नकारात्मक शक्ती किंवा पीडा दुःख दारिद्र्य संपवण्यासाठी काही वस्तू ज्या आहेत तर त्या होळीमध्ये जाळत असतो किंवा अर्पण करत असतो. त्याच पद्धतीने या दिवशी आपण जे काही उपाय करतो, सेवा करतो तर त्या उपायांचा जो फायदा आहे तर तो आपल्याला नक्कीच होत असतो. तर होळी हा दिवस भगवान विष्णूच्या पूजेसाठी देखील समर्पित मानला जातो आणि योगायोगाने या दिवशी बघा गुरुवार आलेला आहे. गुरुवार हा बृहस्पतिवार म्हणून ओळखला जातो. या दिवशी कामदेवाची पूजा देखील केली जाते. या दिवशी भगवान विष्णूने जो अवतार घेतला होता तो म्हणजे नृसिंह. तर या दिवशी भक्त प्रल्हादाला त्यांनी त्यांच्या वडिलांच्या जाचातून मुक्त केले होते. त्यापासून हा दिवस होळी म्हणून साजरा करण्यात आलेला आहे. त्यामुळे या दिवशी भगवान विष्णू देवांची आपल्याला पूजा सेवा उपासना करायची असते. त्यामध्ये घरामध्ये विष्णू सहस्रनामावली आणि नृसिंह ऋणमोचक स्तोत्र या स्तोत्रांचं पठण करायचं आहे. होळीमध्ये ज्या वेळेस आपण होळी पेटवत असतो त्यामध्ये तुम्हाला काही वस्तू देखील अर्पण करायच्या असतात. त्यामध्ये सर्वात पहिली वस्तू म्हणजे तुम्हाला 5 कमळकट्ट्याची मणी टाकायची आहे, 7 गोमती चक्र टाकायचे आहे. त्याचबरोबर नागवेलीची पानं जी आहे तर ती देखील आपल्याला अर्पण करायची आहे. होळीमध्ये थोडेसे काळे तीळ आपल्याला होळीमध्ये अर्पण करायचे असतात. त्याचबरोबर या सर्व वस्तूंनी लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्या ज्या काही अडचणी आपल्याला येत आहेत तर त्या अडचणी सर्व दूर होतात. त्याचबरोबर हा जो उपाय आहे तर तो आपल्याला करायचा आहे. कारण आपल्या जवळपास कुठेतरी आजूबाजूला अनेक प्रकारची झाडं झुडपं आहेत आणि त्या झाडाझुडपांमध्ये अनेक प्रकारची दैवी शक्ती जी आहे तर ती निवास करत असते आणि त्याचा फायदा जो आहे तर तो आपल्याला होत असतो. तर असाच एक अत्यंत प्रभावी उपाय मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. तर बघा आता आपल्याला काय करायचं आहे. सर्वात प्रथम आपल्याला गुरुवारी सकाळी लवकर उठायचं आहे. आपल्याला स्नान करायचं आहे. आपली जी काही नित्यकर्म आहे तर ती आपल्याला आटोपून घ्यायची आहेत. गुरुवारी आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला आवर्जून चिमूटभर हळद आणि थोडंसं गंगाजल टाकून त्या पाण्याने आपल्याला स्नान करायचे आहे. यानंतर आपली स्नान वगैरे करून झाल्यावरती तुम्हाला आपलं घर अंगण स्वच्छ करायचं आहे. अंगणामध्ये हळदीच्या पाण्याचा सडा शिंपडून
करून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला नित्यदेव पूजा जी आहे आपली ती दररोजची, तर ती पूजा देखील करून घ्यायची आहे। त्याचप्रमाणे आपल्याला आता उपाय कशा पद्धतीने करायचा आहे बघा। तर तुम्हाला सर्वप्रथम एक पाण्याचा स्वच्छ लोटा भरून पाणी घ्यायचं आहे। त्यामध्ये चिमूटभर हळद तुम्हाला टाकायची आहे। एका कपामध्ये वाटीमध्ये तुम्हाला थोडंसं कच्चं दूध घ्यायचं आहे। गाईचं दूध तुमच्याकडे असेल तर आवर्जून घ्या, नसेल तर इतर कोणतंही तुम्ही दूध घ्यायचं आहे। तुम्हाला फक्त ते दूध कच्चं असावं। त्यामध्ये तुम्हाला थोडीशी साखर टाकायची आहे, थोडीशी हळद देखील तुम्हाला त्या दुधामध्ये अर्पण करायची आहे। यानंतर एक लोटा भरून पाणी घ्यायचं आहे। त्यामध्ये तुम्हाला गंगाजल टाकायचं आहे, चिमूटभर हळद टाकायची आहे। एका ताटामध्ये तुम्हाला 2 वातीचा दिवा तुपाचा तयार करून घ्यायचा आहे। तूप गाईचं असेल तर घ्या, नसेल म्हशीचं असेल तुमच्याकडे तर त्यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद टाकायची आहे। यानंतर आपल्याला हळदी, कुंकू, अक्षदा, फुलं घ्यायची आहे। पिवळं चंदन तुमच्याकडे असेल तर ते घ्या किंवा अष्टगंध घेऊ शकता। यानंतर आपल्याला थोड्याशा हळद लावून पिवळ्या करून अखंड अक्षदा तयार करून घ्यायच्या आहे। त्यानंतर आपल्याला हे सर्व साहित्य घेऊन आपल्याला केळीचं जिथे कुठे झाड असेल तुमच्या जवळपास तिथे तुम्हाला जायचं आहे। प्रसादासाठी तुम्हाला नैवेद्य म्हणून पिवळी मिठाई किंवा आपण बत्तासा किंवा जी गाठी आपण वापरत असतो होळीला तर ती घेतली तरी देखील चालणार आहे। पूजेचं जे संपूर्ण साहित्य घेऊन तुम्हाला केळीच्या झाडाखाली जायचं आहे। तिथे गेल्यानंतर तुम्हाला सर्वात प्रथम आपल्याला नमस्कार करायचा आहे त्या झाडाला हात लावून। त्यानंतर आपल्याला हा दिवा जो आपण घेतलेला आहे दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, धूप लावून घ्यायचा आहे आणि नंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र म्हणत म्हणत ते पाणी आपल्याला केळीच्या झाडाला अर्पण करायचं आहे। यानंतर हळदी, कुंकू, अष्टगंध, अक्षदा, फूल अर्पण करायचं आहे। त्यानंतर चंदन अर्पण लावायचं आहे झाडाला हळदी कुंकू लावायचं आहे तुम्हाला। आणि त्यानंतर आपण जो काय गोड पदार्थ नेलेला आहे सोबत तर तो नैवेद्य तुम्हाला तिथे न्यायचा आहे। तुम्हाला जर पुरणपोळीचा नैवेद्य नेणं शक्य असेल तर तोही तुम्ही नेऊ शकता। यानंतर तुम्हाला संपूर्ण आपली विधिवत पूजा करून घ्यायची आहे आपल्याला त्या केळीच्या झाडाची। यानंतर आपल्याला आपली जी काय मनातील इच्छा आहे तर ती तुम्हाला आपले दोन्ही हात लावून त्या झाडाला व्यक्त करायची आहे, सांगायची आहे। त्यानंतर आपल्याला 11 प्रदक्षिणा त्या केळीच्या झाडाला करायच्या आहे आणि परत एकदा नमस्कार करायचा आणि केळीच्या झाडाला प्रार्थना करायची आहे की जसं की भगवान विष्णू देवांना प्रार्थना करायची आहे की मी हे तुमच्या झाडाचं थोडंसं जे मूळ आहे तर ते मी माझ्या उपायासाठी, माझ्या सेवेसाठी किंवा माझ्या आर्थिक समस्येसाठी काढत आहे, तर कृपा करून मला याची आज्ञा द्या आणि मला ह्या उपायांचा, सेवेचा मला फायदा होऊ द्या, माझ्या घराची, कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होऊ द्या असं तुम्हाला बोलायचं आहे। त्यानंतर अगदी थोडंसं मूळ तुम्हाला काढायचं आहे। आपल्याला ते मूळ घरी घेऊन यायचं आहे। घरी आणल्यानंतर ते मूळ तुम्हाला स्वच्छ धुवून काढायचं आहे। त्यानंतर स्वच्छ धुतल्यानंतर देवासमोर तुम्हाला बसायचं आहे आणि एका प्लेटमध्ये हळदीने तुम्हाला हळद आणि तूप मिक्स करायचं आणि त्याने तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे आणि स्वस्तिकमध्ये डॉट द्या, साईडला 2-2 लाईन ओढा। त्यानंतर ते मूळ तुम्हाला प्लेट मध्ये ठेवायचं आहे। त्या मुळाला हळदी, कुंकू, अक्षदा, फूल अर्पण करायचं आहे। याची मनोभावे पूजा करायची आहे। परत तुम्हाला धूप दीप ओवाळून घ्यायचं आहे आणि हे मूळ जे आहे तर तुम्हाला रात्रभर देवघरामध्येच ठेवायचं आहे। व हीच आपल्याला पूजा करून झाल्यानंतर एक वेळा तुम्हाला श्री सूक्त पठण करायचं आहे। त्यानंतर एक वेळा व्यंकटेश स्तोत्र पठण करायचं आहे। एक वेळा विष्णू सहस्रनाम पठण करायचं आहे। ज्यांना येत असेल त्यांनी पठण करा, ज्यांना येत नसेल त्यांनी मोबाईलवरती यूट्यूबला लावू शकता। अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे। परत तुमची एकदा जी काही इच्छा आहे तर ती तुम्हाला देवांसमोर व्यक्त करायची आहे। देवांना कळकळीने प्रार्थना करायची आहे, सांगायची आहे आणि यानंतर आपल्याला मूळ जे आहे तर ते रात्रभर देवघरामध्ये ठेवायचं आहे। आता हा उपाय तुम्ही सकाळी केला तर दिवसभर ठेवा। ज्यांनी हा उपाय संध्याकाळच्या वेळी केला, रात्री केला तर त्यांनी रात्रभर ठेवा आणि ज्यांनी सकाळी उपाय केला त्यांनी संध्याकाळी तुम्हाला ते तिथलं मूळ उचलून लाल कपड्यामध्ये बांधून आपला व्यवसाय असेल तर व्यवसायाच्या ठिकाणी ठेवा किंवा घरामध्ये तुम्ही जिथे कुठे पैसे, दागदागिने ठेवत असाल तिथे तुम्हाला ते बांधून ठेवायचं आहे। प्रत्येक म्हणजे असं बार त्याला आपल्याला हात लावायचा नाही किंवा
आपला पिरियड्स असेल, सुतक असेल तर आपल्या हात त्याला लागणार नाही याची देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे। तर अशा पद्धतीने तुम्हाला ते ठेवायचं आहे। ज्यांनी रात्री उपाय केला त्यांनी दुसऱ्या दिवशी शुक्रवारी आपली सकाळची अंघोळ वगैरे झाली, देवपूजा झाल्यानंतर तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये किंवा जिथे कुठे पैसे ठेवत असाल तिथे तुम्हाला तो ठेवायचा आहे। जाता जाता परत एक उपाय सांगते। तर उपाय तुम्हाला काय करायचं आहे, खूप अडचणी असतील तुमच्यामध्ये, जर जास्त नकारात्मकता असेल किंवा आर्थिक समस्या असतील तुम्हाला, तर 7 विड्याची पानं घ्यायची आहे। विड्याची पानं, खऊची पानं, नागवेलीची पानं, ती पानं तुम्हाला घ्यायची आहे आणि तुम्हाला होळीला 7 प्रदक्षिणा करायच्या आहे। प्रत्येक वेळी तुम्हाला ती जे एक पान आहे विड्याचं तर ते होळीमध्ये तुम्हाला अर्पण करायचं आहे होळीमध्ये, आणि 7 आपल्या प्रदक्षिणा करून झाल्यानंतर तुम्हाला होळी मातेला नमस्कार करायचा आहे। तर अशा पद्धतीने तुम्हाला नागवेलीच्या पानाचा देखील उपाय ज्यांना शक्य आहे त्यांनी आवर्जून करून बघा। नक्कीच तुम्हाला त्या सेवेचा उपायांचा लाभ मिळेल। मग कोणताही उपाय सेवा मनापासून केल्याने त्या सेवेचं उपायाचं नक्कीच आपल्याला फळ जे आहे तर ते मिळत असतं। तर अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला गुरुवारला संध्याकाळी हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे। उपाय तुम्ही दिवसभरामध्ये केव्हाही करू शकता, सकाळी करा किंवा सायंकाळच्या वेळी करा। फक्त संध्याकाळी तुम्हाला हे जे मूळ आहे तर ते काढता येणार नाही, झाडाला स्पर्श करता येणार नाही, त्यामुळे तुम्ही दिवसभरामध्ये मूळ जे आहे तर ते केव्हाही काढून आणू शकता। तर अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे। तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती। कशी वाटली नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। परत भेटूया नवीन छानशा व्हिडिओ सोबत, नवीन माहिती सोबत। तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ।